नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की काव्या नंदिनीला सांगत असते की मी आता देशमुखांच्या घरी जाऊन राहणार आहे. तर नंदिनी म्हणते की मला तर आनंदच आहे की काव्या पुन्हा जे आहे ते त्या घरात गेली. पण तिथे काव्य आणि जीवाला एकत्र बघून पार्थ राहू शकतील का? तर इकडे काव्याची धमाकेदार एंट्री झालेली असते. पार्थ म्हणतो की तुम्ही इथे काय करताय? त्यावर आता काव्या म्हणते की या पिस्कारलेल्या मांजराला तिच्या आर्किटेक्ट बोक्यासोबत राहायचं आहे आणि काही झालं तरी मी माझ्या आर्किटेक्ट बोक्याला मिळवणारच, असं म्हणत काव्या घरात एंट्री घेते. दुसरीकडे नंदिनीच्या घरी जीवाची देखील एंट्री झालेली असते. जीवा बॅग घेऊन तिथे पोहोचतो. नंदिनी म्हणते की तुम्ही इथे काय करताय? ती बॅग का घेऊन आलात? जीवा म्हणतो की खूप आनंद झाला लपंडाव. आता हा जीवा त्याचा खेळ खेळणार. अगं नंदिनी, तुला काही कळलं नाही का? हा पसारावाला त्याच्या चकाचक बायला घ्यायला आलाय. आता काही झालं तरी तुला मी इथून घेऊन जाणारच आपल्या घरात. तर नंदिनी म्हणते की असं काही होणार नाही. मला आता तुमच्यापासून वेगळं व्हायचंय. जीवा म्हणतो की अगं ठीक आहे ना, तुला वेगळं व्हायचंय, पण मला वेगळं व्हायचं नाहीये. जीवा म्हणतो की मला माहितीये तुझंही माझ्यावर प्रेम आहे, फक्त थोडासा राग आलाय. आणि तू अशी का वागते नाही मला सगळं माहितीये. मी तुला बरोबर नीट करेल. आता मित्रांनो, जीवा कसं या दोघं म्हणजे नंदिनीचं प्रेम परत मिळवेल हे सगळं पाहणं रंजक आहे.